श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायाची फलश्रुती. अध्याय पहिला पठण केल्यामुळे आपल्याला घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील. दुसरा अध्याय पठण केल्याने प्रवास सुखकर होईल. तिसरा अध्याय पठण केल्याने शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल. चौथा अध्याय पठण केल्याने घरात अन्नाची कमतरता पडणार नाही. पाचवा अध्याय पठण केल्याने गुरु जवळ आपण हट्ट करू शकणार नाही. सहावा अध्याय पठण केल्याने संपत्तीचा गर्व राहणार नाही. सातवा अध्याय पठण केल्याने सद्गुरु प्राप्ती होईल. आठवा अध्याय पठण केल्याने संबंध बांधा नाहीशी होईल. नववा अध्याय पठण केल्याने अंगी दानशूरपणा येईल. 10वा अध्याय पठण केल्याने संतती प्राप्ती होईल. 11वा अध्याय पठण केल्याने गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल. 12वा अध्याय पठण केल्याने गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत. 13वा अध्याय पठण केल्याने चित्त शुद्ध होईल, गेलेले धन परत मिळेल. 14वा अध्याय पठण केल्याने श्री स्वामी समर्थ या नामाचा जपाची फलप्राप्ती आपल्याला प्राप्त होईल. 15वा अध्याय पठण केल्याने दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्ती होईल. 16वा अध्याय पठण केल्याने गुरुवर संपूर्ण विश्वास श्रद्धा होईल, व्यापारात प्रगती मिळेल. 17वा अध्याय पठण केल्याने गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा होईल. 18वा अध्याय पठण केल्याने लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल. 19वा अध्याय पठण केल्याने योगाभ्यासात प्रगती होईल. 20वा अध्याय पठण केल्याने धर्मभेदभाव दूर होतील, अध्यात्मज्ञान प्राप्त होईल, मार्गदर्शन मिळेल आणि 21वा अध्याय पठण केल्याने संकटातून सुटका मिळेल. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.